नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला विधवा पेन्शन योजना याविषयी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार नेहमीच प्रयत्न करतात की जे सामान्य कुटुंबातील व्यक्ती योजनामार्फत आर्थिक सहाय्य करणे, तर आज मी जे विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी योजना आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे, अर्ज कोठे भरायचा, अर्ज करण्याची कोणती पद्धत आहे, नवीन विधवा महिला कशा प्रकारे अप्लाय करू शकतात आणि कागदपत्रे कोणती लागणार आहेत, कोण पात्र असणार आहे, तुम्हाला पेन्शन किती भेटणार आहे, अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महा-डीबीटी अंतर्गत थेट पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत। तर किती पैसे जमा होणार आहेत बघा, खूप साऱ्या योजना आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत। पहा किती साऱ्या योजना आहेत। इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, आम आदमी विमा योजना, अशा प्रकारच्या खूप साऱ्या आपल्याला योजना भेटतात। पण या योजनेची माहिती नसल्यामुळे फॉर्म नवीन जे लाभार्थी आहेत त्यांना माहिती नाही आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आणि या योजनेचा कशा पद्धतीने लाभ घ्यायचा। हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती कळेल। बघा, मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना निवृत्ती योजना, यावरती मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। बघा, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती येते। योजना आणि योजनेची सविस्तर माहिती। योजनेचे नाव काय आहे? इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। योजनेचे प्रकार काय आहे? केंद्र पुरस्कृत योजना आहे। योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर राज्यातील विधवा दरम्यान निवृत्ती वेतन भेटणे। बघा, राज्यातील विधवा महिला आहेत त्यांना निवृत्ती वेतन भेटणे। योजनेचा ज्या प्रवर्गातून लाभ आहेत त्यांचे नाव काय आहे? सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे। बघा, कुणाला लागू होणार आहे योजना? तर सर्व प्रवर्गातील विधवांना ही योजना लागू होणार आहे। योजनेचे प्रमुख अटी काय आहेत? दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळवण्यास पात्र असतात। पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून 200 तर प्रतिमाह राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 400 रुपये प्रतिमाह, एकूण 600 प्रतिमाह निवृत्ती वेतन तुम्हाला भेटणार आहे। बघा, इंदिरा गांधी यांच्याकडून 200 रुपये आणि संजय गांधी निराधार योजनेकडून 400 रुपये, असे 600 रुपये तुम्हाला इथे भेटणार आहे। त्याचनंतर बघा, दिल्या जाणारे या लाभाचे स्वरूप किती आहे? तर तुम्हाला 600 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे लाभ भेटणार आहे। त्याच पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत काय आहे? अर्जदारांना जिल्हा अधिकारी कार्यालय व तहसील संजय गांधी योजना अंतर्गत तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतात। योजनेचे वर्गवारी काय आहे? निवृत्ती वेतन या योजनेचे वर्गवारी आहे। संपर्क कार्यालय, तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर कुठं संपर्क साधायचा किंवा या योजनेमध्ये तुम्ही पात्र झालात हे संपूर्ण पात्रता कुठे पाहायचं? तर जिल्हा अधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी योजना तलाठी कार्यालय इथे तुम्ही पाहू शकता। त्याचनंतर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, योजनेचे उद्दिष्ट काय आहेत, कोण पात्र असणार आहे, नवीन फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा, ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। आणि ज्या गरजू महिला आहेत त्यांना या संधीचा लाभ मिळावं अशा महिलांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता। तर चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। विधवा पेन्शन योजना काय आहे? विधवा निवृत्ती वेतन योजनेची पात्रता काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विधवा पेन्शन योजना उद्दिष्ट काय आहे? विधवा पेन्शन योजनेचे लाभ आणि फायदे काय आहेत? विधवा पेन्शन योजनेसाठी कागदपत्रे काय लागणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विधवा पेन्शन योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि PDF तुम्हाला कुठून भेटेल? ऑफलाईन तुम्ही जर अर्ज करत असेल तर तुम्हाला PDF सुद्धा इथे भेटणार आहे। विधवा पेन्शन योजनेची लिस्ट कुठे लागणार आहे आणि विधवा महिला योजना आहे महाराष्ट्रातील, अर्ज कसा करायचा ही सुद्धा इथे मी माहिती सांगणार आहे। तर सविस्तर व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही पाहू शकता। आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तुम्हाला PDFची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। तर तुम्ही काळजी करायची नाही आहे, ही
जी योजना आहे ती खरी आहे आणि महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे आणि या राज्यातील महाराष्ट्र तसेच इतर राज्यासाठी सुद्धा ही योजना लागू आहे। महाराष्ट्रासाठी 2 योजना लागू आहेत। आपण महाराष्ट्रात कुठली योजना लागू आहे ही आपण योजना पाहणार आहोत। पहा, विधवा पेन्शन योजना काय आहे। एखाद्या महिलेच्या पतीचा आकस्मिक किंवा अन्य कारणास्तव मृत्यू झाल्यानंतर महिलांना कोणताही आधार मिळत नाही। हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व सबळावर आपलं आयुष्य जगण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र महिला कल्याण विभागाकडून विशिष्ट महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दरमहा 1000 रुपये पेन्शन दिलं जाणार आहे। आता पेन्शनमध्ये सुद्धा वाढ सुद्धा होणार आहे आणि 600च्या जागी 1000 रुपये तुम्हाला पेन्शन मिळणार आहे। विधवा पेन्शन योजनेच्या राज्यातील आर्थिक प्रबल घटकातील विधवा महिलांसाठी खास महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या पेन्शन योजनेचे मुख्य हेतू पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना समाजात उंच मान करून जगता यावं आणि शासनाकडून देण्यात येणारे पेन्शन रकमेमुळे कोणत्याही रकमेवर अवलंबून न राहता स्वतःच्या मूलभूत गरजा भागवता यावेत। तर चला पाहूया इंदिरा गांधी विधवा योजना पेन्शन योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, विधवा पेन्शन योजनेचे कागदपत्रे काय लागणार आहेत, आपण ही संपूर्ण सविस्तर माहिती बघा। विधवा निवृत्ती वेतन योजनेची पात्रता काय आहे। अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर अर्जदाराचं बँक खातं आधार कार्डशी संलग्न असणं गरजेचं आहे किंवा लिंक असणं गरजेचं आहे। त्याचनंतर विधवा अर्जदार महिला हे दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे आणि जे अर्जदार विधवा महिला आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत असावं म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा महिलांची वयोमर्यादा जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावी। बघा, जास्तीत जास्त वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत असावी, त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। विधवा पेन्शन योजनेचे उद्दिष्ट काय आहे। खेड्यापाड्यातील पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नीला आणि मुलांना कोणताही दुसरा आधार नसतो, परिणामी त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत जाते। त्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कोणता तरी उपाय केला पाहिजे। हा मोलाचा विचार बाळगून महाराष्ट्र शासनाकडून महिलांना दरमहा 1000 रुपये अंदाजित देण्यासाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आधार नसलेल्या राज्यातील गरीब, निर्धन व विधवा महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करता याव्यात आणि चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी स्वावलंबी बनवणे हे सरकारचं मेन उद्दिष्ट आहे। बघा, महिला विधवा पेन्शन योजनेचा फायदा काय आहे किंवा लाभ काय होणार आहे महिलांना। बघा, शासनाकडून सुरू करण्यात आलेली विधवा पेन्शन योजनेचा फायदा काय आहे। राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर होत आहे। विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या सरकारी योजनेचे खालीलप्रमाणे फायदे आहेत, आपण जाणून घेऊया। पेन्शन योजनेच्या माध्यमातून दरमहा महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना 600 रुपये इतका मानधन निवृत्तीवेतन पेन्शन दिले जातं। त्याचनंतर समाजात एखाद्या कुटुंबातील लाभार्थी आहेत त्यांना विधवा महिलांना एकापेक्षा जास्त मुलं असतील अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबातील महिलांना दरमहा रक्कम वाढवून दिली जाते, तर त्यांना 900 रुपये अशी रक्कम दिली जाते। जर संबंधित महिलेला फक्त मुली असतील तर अशा स्थितीत मुलगी 25 वर्षाची होईपर्यंत किंवा मुलीचं लग्न झाल्यापासून हा फायदा कायमस्वरूपी असेल। बघा, अशा पद्धतीचं हे लाभ आहे। विशेष म्हणजे शासनाकडून मिळणारे हे पेन्शन किंवा अनुदान विधवाच्या महिलाच्या थेट खात्यामध्ये जमा करता येते। पहा, विधवा पेन्शन योजनेचे कागदपत्रे काय लागणार आहेत। अर्जदार हा विधवा महिलाचा आधार कार्ड लागणार आहे, गॅस कनेक्शन असल्यास पुरावा लागणार आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो इथे तुम्हाला लागणार आहे, वयाचा पुरावा इथे तुम्हाला लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला लागणार आहे, पतीचा मृत्यू प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे, बँक पासबुक झेरॉक्स सुद्धा इथे लागणार आहे, मोबाईल क्रमांक लागणार आहे, पत्त्याचा पुरावा इथे तुम्हाला लागणार आहे आणि जातीचा दाखला आवश्यक असल्यास तुम्हाला जातीचा दाखला सुद्धा इथे लागणार। बघा, त्याच पद्धतीने तुम्हाला विधवा पेन्शन योजनेचा फॉर्म कसा भरायचा, तर तुम्हाला जे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत या योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास तुमच्या जवळ तहसील कार्यालय आहे
या ठिकाणी भेट देऊन सदर योजनेचा PDF फॉर्म प्रिंट करून त्यावरील सर्व मूलभूत माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह कार्यालयात जमा करावयाचा आहे। आणि जी प्रिंट किंवा PDF जे लागणार आहे ते सुद्धा मी इथे सांगणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। PDF ची लिंक सुद्धा इथे आहे, तर ती PDF ची लिंक कशी डाउनलोड करायची ही सुद्धा माहिती मी आणि ती माहिती कशी भरायची ही सुद्धा सांगणार आहे। आणि जी लिस्ट आहे तुम्ही जे योजनेमध्ये पात्र झालात ती लिस्ट कुठे लागते, तर विधवा पेन्शन योजनेसाठी सर्व कार्यप्रणाली शासकीय असल्यामुळे वैयक्तिक व्यक्तींना याची यादी लिस्ट ऑनलाईन वेबसाईटवरती इतरत्र मिळणार नाही। त्यासाठी तुमच्या गावातील संबंधित तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही विधवा पेन्शन योजनेची संपूर्ण यादी मिळवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला यादी मिळणार। आणि तुम्हाला विधवा महिला योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, अप्लाय ऑनलाईन, तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पण भरता येणार आहे, ऑनलाईन पण भरता येणार आहे। आणि सदर योजनेसाठी फक्त आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अप्लाय करता येईल, परंतु त्यासाठी सुद्धा संबंधित कार्यालयात भेट द्यावी लागेल। त्यामुळे सर्वप्रथम पात्र लाभार्थी विधवा महिलांना संबंधित योजनेचा अर्ज नमुना म्हणजे अर्ज प्रिंट काढून त्यावरील सर्व माहिती योग्य व व्यवस्थितरित्या भरून त्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार तलाठी कार्यालयात या ठिकाणी जमा कराव्यात लागणार आहेत। त्यानंतर संबंधित अर्जदार पात्र असतील तर पुढील काही दिवसात अर्जदारांना याबाबतची माहिती दिली जाणार आहे। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही पात्र आहे ही माहिती तुम्हाला काही दिवसामध्ये तुम्हाला मिळेल। ती माहिती कुठे मिळेल, तर तुमच्या ग्रामपंचायत लेवल किंवा तलाठी लेवल तहसीलदार लेवल तुम्हाला ही योजनेची माहिती मिळणार आहे। बघा, या योजनेचे निकष काय आहेत। विधवा महिलांसाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली विधवा पेन्शन योजना खरंच निराधार खूपच लाभदायक ठरत आहे, कारण या धावपळीच्या युगात आपला साथीदार सुटल्यानंतर आपल्याला कोणतीही आर्थिक मदत करत नाहीत। परिणामी दैनंदिन मानसिक स्थिती बदलत जाते आणि मुलाबाळांना सांभाळण्याची जबाबदारी वाढते। परंतु शासनाकडून सुरू करण्यात आलेली या पेन्शन योजनेमुळे जास्तीत जास्त फार मदत होत नसली तरी नक्कीच बुडत्या काठीचा आधार या युक्तीप्रमाणे महिलांना लाभ मिळत आहे। बघा, बुडत्या काठीचा आधार याप्रमाणे खूपच जास्त काही या योजनेमुळे काही फरक पडत नाही किंवा मदत होत नसली तरी बुडत्या काठीला आधार याप्रमाणे या म्हणीप्रमाणे लागू होते, लाभ मिळतो। आणि त्याच पद्धतीने आपण फॉर्म कसा भरायचा ही सुद्धा मी माहिती देणार आहे। बघा, इथे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे। या PDF मध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा आहे, तुम्ही ही सुद्धा माहिती वाचून घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता। बघा, तुम्हाला मी सांगणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि तुम्हाला फॉर्ममध्ये माहिती काय द्यायची आहे ही सुद्धा मी माहिती सांगणार आहे। बघा, हा फॉर्म आहे, यामध्ये तुम्हाला तहसीलदार, तालुका, जिल्हा, अर्जदाराचे नाव, पत्ता, त्याच पद्धतीने जन्मतारीख, वय, महाराष्ट्रातील आदिवासी, कुटुंब व्यक्तीची संख्या, कुटुंब, सर्व मागाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न आणि जातीचा प्रवर्ग, खुला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्ती जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग, अशा पद्धतीने तुम्ही कुण्या कास्टमध्ये येता त्या कास्टची माहिती इथे लिहायची आहे। आणि निराधार प्रवर्ग, बघा तुम्ही अंध, मूक, बहीर, तुम्ही कशामध्ये येता, कर्णबहीर, मतिमंद किंवा तुम्हाला कुठला आजार आहे का। महिलांचे प्रवर्ग, बघा महिलांचे प्रवर्ग निराधार हात, शेतमजूर महिला आहेत, घटस्फोटिक आहेत, यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो। पण तुम्ही निराधार योजना आहेत त्या योजनेसाठी तुम्ही इथे टिक करू शकता। त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला किती मुले आहेत ते सुद्धा इथे माहिती टाकायची आहे। त्यानंतर तुम्ही इथे स्थळ, दिनांक आणि इथे तुमची साईन टाकू शकता। आणि तुमचा अंगठा ठसा असेल तर तुम्ही इथे नाव लिहून इथे तुमचा ठसा किंवा असं दिनांक सहित लिहू शकता। त्याच पद्धतीने तुम्हाला बघा, अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे। परिशिष्ट फॉर्म 5 हा सुद्धा तुम्हाला इथे भरायचा आहे। त्यामध्ये काय माहिती भरायची आहे तुम्हाला माहीत आहे, ही माहिती भरून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। या पद्धतीचे बघा तुम्हाला माहिती भरायची आहे। आणि त्यानंतर परिशिष्ट 3A याच्यामध्ये सुद्धा एक फॉर्म आहे, तो सुद्धा हे सुद्धा फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत। त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा ही सुद्धा मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहा, माय सेम
गव्हर्मेंट इन या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे चेक इलिजिबिलिटीसुद्धा मिळणार आहे। तुम्ही काय बेनिफिट्स इथे तुम्हाला संपूर्ण माहिती इथे सांगण्यात आलेली आहे। तुम्हाला इथे साइन इन अप्लाय वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्ही आधी तुम्हाला साइन इन करायचं आहे। तुम्ही पहिल्यांदा साइन इन करा, इथे संपूर्ण माहिती लिहून शकता। म्हणजे तुम्हाला साइन करून नंतर तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर जनरेट OTP होते, फुल नेम टाकायचे, बर्थ डेट टाकायचे तुमचं आणि जेंडर टाकायचं आहे। यूजर नेम आणि पिन तुम्हाला काय ठेवणार आहेत आणि कन्फर्म पिन टाकून तुम्ही इथं व्हेरीफाय करू शकता। व्हेरीफाय केल्यानंतर बघा तुम्हाला त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तिचं पेज ओपन होतं। तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर बघा व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं। तुम्ही मोबाईल नंबर कुठला टाकलेला आहे, पिन कुठलं टाकलेलं आहे ते टाकून तुम्ही इथे कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर साइन इन करून तुम्ही सबमिट, त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल, ती तुम्ही फिलअप करायची आहे। त्यावरती तुम्ही ती संपूर्ण माहिती फिलअप करून तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म भरू शकता। पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।